जळगाव जिल्ह्याच्या भुसावळमधल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका 25 वर्षांच्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढण्यात आली आहे। फक्त मारहाण करून हे प्रकरण थांबलं नाहीये, तर या तरुणाचा गळा आवळून त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। त्याच्या पत्नीला सुद्धा जबरदस्तीने पळवून नेण्यात आल्याची माहिती मिळतेय। तरुणाच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे आणि या भीषण मारहाणीत या तरुणाचा हात देखील मोडला। पोलिसांनी आतापर्यंत मुलीच्या नातेवाईकांसह 5 जणांना या प्रकरणी अटक केलेली आहे। तर अतिशय हादरवून टाकणारी अशी ही घटना आपण पाहू शकतो। जळगावात ती घडलेली आहे आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला, कारण की पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर प्रेमविवाह केला म्हणून एका 25 वर्षीय तरुणाची नग्न धिंड काढण्यात आली आहे, त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि याच मारहाणीत म्हणजे तरुणाच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांना सुद्धा जी मारहाण करण्यात आली त्यात या तरुणाचा हात देखील मोडलाय। तर दृश्य दाखवू शकत नाही इतकी ही भयंकर घटना आहे आणि या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी मंगेश जोशी। थेट त्यांच्याकडे जाऊयात। मंगेश, ही दृश्य हादरवून टाकणारी आपण ती आपल्या प्रेक्षकांना दाखवू सुद्धा शकत नाहीये। हा नेमका प्रकार कसा घडलाय, सगळी सविस्तर अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी। नक्कीच खरं तर अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर जे आहे दुसऱ्या पत्नीशी म्हणजे प्रेमविवाह केल्यानंतर खरं तर मुलीच्या नातेवाईकांनी रागातून तरुणाला जी आहे ती बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमुळे खरं तर त्या तरुणाचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न झाला आणि हा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तरुण पळत असताना नातेवाईकांनी त्याला पुन्हा पकडलं आणि त्याचे कपडे फाडले, अक्षरशः त्याची धिंड देखील काढली, नग्न अवस्थेत धिंड काढली। हा संपूर्ण प्रकार जे आहे भुसावळ शहरात खरं तर हा अवघ्या काही अंतरावरती खडका गाव आहे, त्या गावाच्या जवळच हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। हा संपूर्ण प्रकार घडत असताना अनेक लोक जे आहेत खरं तर हा संपूर्ण प्रकार पाहत होते आणि एकंदरीतच या तरुणाची नग्न धिंड काढून जे आहे अक्षरशः त्याला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये हा तरुण जो आहे गंभीररित्या जखमी झालेला आहे। गावामध्ये घेऊन जाऊन त्या तरुणाला जे आहे त्याच्या कुटुंबियांना देखील धमकवण्यात आलं, त्याचं घर जाळण्याचं देखील धमकवण्यात आलं आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब जे आहे हे आता अतिशय भयावस्थेत आहे। ज्या पद्धतीने खरं तर मुलीच्या नातेवाईकांनी जे आहे या ठिकाणी जी त्याची पत्नी होती त्याला देखील पळवून नेलेलं आहे, त्याचं देखील अपहरण केलेलं आहे। या मुलीला सोडण्यासाठी खरं तर त्यांनी हा संपूर्ण प्रकार केल्याची माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। मात्र या संपूर्ण थरारक घटनेनंतर जे आहे पोलिसांनी आता मुलीच्या 5 नातेवाईकांना जे आहे ती अटक केलेली आहे आणि अजूनही काही संशयित तरुण जे आहे यामध्ये ते फरार असल्याची माहिती आहे, त्यांचा देखील आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। मात्र एकीकडे जर पाहायला गेलं तर अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। या प्रकरणामध्ये आता अजून कोण कोण खरं तर ताब्यात येणार आहे, काय काय तथ्य बाहेर येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैष्णवी, अर्थातच मंगेश, नेमकं कारवाई कशी होती आणि आता जे फरार आहेत त्यांना अटक होती का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचे अपडेट्स आपल्याकडनं असेच घेत राहू। तुर्तास धन्यवाद।